नमस्कार, मैं नितेश पाटिल एसलीपीएस परिवार संस्था द्वारा आया हूँ। आज यहाँ पे हम लोग देखेंगे कुछ खास रिजल्ट आया हुआ है और जो खास रिजल्ट क्या आया हुआ है वो उन्हीं की जुबानी सुनेंगे। नमस्कार काका। नमस्कार. तुमचं नाव काय? दत्तात्रय शिवराम गोळे. दत्तात्रय शिवराम गोळे. काका तुम्ही राहायला कुठे? अलिबाग रायगड बिळगाव गाव माझं. ओके, अलिबाग रायगड मध्ये काका राहतात ते. काका तुम्हाला प्रॉब्लेम काय होता? मला प्रॉब्लेम होता की मला घशाचा कॅन्सर होता. घशाचा कॅन्सर होता आणि तुम्ही बरेचसे डॉक्टर केले? हा, पुण्याचे मोठमोठे हॉस्पिटल मी केले. अलिबागला मला रिझल्ट मिळाला की तुम्हाला घशाचा कॅन्सर झाला. मग मला पुण्याला ऍडमिट केले. ओके, ऍडमिट केले. नंतर तिथे उपचार केले त्या डॉक्टरांनी. पण त्या डॉक्टर लास्टला मला सांगितलं माझ्या मुलीला की तुमच्या बापांना घेऊन जा घरी. 15 दिवस त्यांना खायला घाला. आता त्यांना बरे करून त्यांनी दैवी शक्तीच त्यांना बरे करत. आम्ही बरे करू शकत नाही असे डॉक्टर मला स्पष्ट आमच्या मुलीला सांगितलं डॉक्टर. ओके, बघा सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टरांनी जिथे हातपाय जोडले की आता पुढे आम्ही काही नाही करू शकत आणि पुढे काही होऊ शकत नाही, आणि साधारणतः खर्च किती आलेला? कमीत कमी आमचे 6-7.5 लाख रुपये गेले. जवळजवळ 6.5-7 लाख रुपये खर्च केल्यानंतर देखील रिझल्ट आला नव्हता माउथ कॅन्सरचा. पण आज आपल्या एसलीपीएस परिवारातर्फे जे प्रोडक्ट देण्यात आले, जसं थंडरप्लस आहे, शॉर्ट टटी आहे, नोनी आहे, क्लोरोडॉग आहे, तर काका ह्या प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा आला? हा, मी रेग्युलर डॉक्टर दुर्गा साहेबांनी मला सांगितला की तुम्हाला कमीत कमी 6 महिने हे औषध घ्यायला पाहिजे. मग ते औषध मी रेग्युलर घ्यायचो आणि त्यात मला बराच फरक पडला. म्हणजे मी जे कणे पियाचो ते हाताने भात खाऊ लागलो. ऍक्च्युली तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांना माउथ कॅन्सर होता आणि माउथ कॅन्सरमुळे त्यांना लिक्विडवर ठेवलं गेलेलं होतं आणि 15 दिवसात ते 20 दिवसाची मुदत दिली डॉक्टरांनी. पण आपल्या प्रोडक्ट रेग्युलरली 6 ते 7 महिने घेतल्यानंतर त्यांना आज स्वतःच्या हाताने ते जेवतात देखील आणि सगळीकडे फिरतात देखील. तर काका मला एक सांगा ना, तुम्हाला लोकांना काही मेसेज द्यायचा आहे या संदर्भात? तर लोकांना मला एकच सांगायचं आहे, मी यातून भागायला आलेला आहे. आपण धन्यवाद. धन्यवाद सर.